संजयनगर परिसरातील अभयनगरमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे। चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सोन्या चांदीच्या ऐवजावर डल्ला मारला आहे। चोरीस केलेल्या ऐवजांमध्ये सुमारे 7 तोळे सोन्याचे दागिने आहेत। या प्रकरणी सुवर्णा कृष्णदेव रसाळे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभयनगरमध्ये राहणाऱ्या सुवर्णा रसाळे यांचे घर दिनांक 23 मे ते 1 जून या दरम्यान बंद होते। सोमवारी रसाळे यांचे कुटुंब परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी आणि कोयंडा तोडला गेला असल्याचे दिसले आहे। त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये एक 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 2 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, प्रत्येकी अर्ध्या तोळ्याची अशी 2 पेंडेंट, अर्ध्या तोळ्याचे कानातील टॉप्स, अर्ध्या तोळ्याचे बदाम सोन्याचे, अर्धा तोळ्याचे बारीक मणी, लहान मुलांचे बारशामधील अर्धा तोळ्याचे दागिने, चांदीचा छल्ला, पैंजण अशा दागिन्यांचा समावेश आहे। या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून 1,65,000चा ऐवज चोरीला गेल्याची नोंद घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।